1857 मध्ये जो ब्रिटिश सरकारने ब्रिटिश सरकारच्या काळातला जो कंपनी कायदा जो पास केला गेला होता, या कायद्याअंतर्गत सभासदांना मर्यादित जबाबदारीचे तत्व प्रदान करण्यात आले. म्हणजेच एखाद्या सभासदाने जेवढ्या रकमेचे शेअर्स खरेदी केले आहे त्याची जबाबदारी त्या कंपनीमध्ये तेवढ्या रुपयांपुरतीच मर्यादित ठेवण्यात आली. परंतु पूर्वीच्या कायद्यामध्ये ही जबाबदारी अमर्यादित होती. यानंतर 1860 मध्ये पुन्हा एकदा ब्रिटिश सरकारने कंपनी कायदा पास करून पुढे 1866 मध्ये ब्रिटिश सरकारने यापूर्वी केलेले सर्व कंपनी कायदे हे रद्द ठरवले व नवीन कायदा पास केला. या कायद्यामध्ये कंपनीची नोंदणी तसेच कंपनीची कार्यपद्धती, नव्याने कंपनीच्या तरतुदींचा समावेश केला. यानंतर पुन्हा 1882 साली कंपनी कायदा संमत झाला व त्यानुसार पूर्वीचा कंपनी कायदा रद्द करण्यात आला. या कायद्याची अंमलबजावणी सन 1913 पर्यंत होती. कारण भारतीय कंपन्यांचे वाढते कामकाज लक्षात घेऊन पुन्हा एकदा सन 2013 मध्ये नवीन कंपनी कायदा ब्रिटिश सरकारने संसदेत पास केला. पुढे कंपनी कायद्याची आवश्यकतेप्रमाणे सन 1914, 1915, 1920, 1926, 1930, 1932, 1936, 1951 मध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मुख्यतः ब्रिटिश व्यापाऱ्यांनी व्यापारी पेढ्या सुरू केल्या. तसेच भारतीय उद्योग संस्थांनी कंपनी प्रकारामध्ये आपले व्यवसाय सुरू केले. त्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने कंपनी कायद्याची अंमलबजावणी सुरू केली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या भारत सरकारने प्रथमच 1950 साली श्री C.H. भामा यांच्या अध्यक्षतेखाली कंपनी कायदा समितीची स्थापना केली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या सरकारने आर्थिक व औद्योगिक क्षेत्रात नवीन धोरणे स्वीकारली. त्यामुळे कंपनी कायद्यातील तरतुदी अपुऱ्या पडू लागल्या. याच हेतूने या समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीने अनेक बाबींचा सखोल अभ्यास करून एक अहवाल तयार केला. सन 1952 मध्ये सरकारला सादर केला गेलेला जो अहवाल होता, या अहवालामध्ये विविध शिफारसी या केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करून 1953 साली कंपनी कायदा या समितीने विधेयक संसदेत सादर केला. 1955 मध्ये लोकसभेचे हे विधेयक मंजूर केले गेले. 18 जानेवारी 1956 रोजी राष्ट्रपतींनी या विधेयकावर सही केली व त्यानंतर 1 एप्रिल 1956 रोजी कंपनी कायद्याची अंमलबजावणी संपूर्ण देशामध्ये सुरू झाली. भारतीय कंपनी कायदा 1956 या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी पुढील प्रमाणे होत्या. उदाहरणार्थ, व्यापारी उद्योगांचा विकास होण्यासाठी व त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी नियम या कायद्यामध्ये करण्यात आले होते. दुसरं, कंपनीच्या कागदपत्रात कंपनीबद्दल जास्तीत जास्त माहिती सादर केली पाहिजे. तसेच कंपन्यांची हिशोब पत्रके म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा बॅलन्स शीट असेल, हे अत्यंत पारदर्शक व कामकाजाच्या संबंधी माहिती देणारे असले पाहिजे. अशा प्रकारची तरतूद ही 1956 कंपनी कायद्यामध्ये करण्यात आली. त्याचप्रमाणे अल्पसंख्य सभासदांच्या हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे व त्यांना न्याय मिळाला पाहिजे. अल्पसंख्य याचा अर्थ एकूण कंपनीचे जे शेअर्स आहेत, या शेअर्स पैकी जर 10% शेअर्स हे काही सभासदांनी खरेदी केलेले असतील तर त्या 10% सभासदांना आपण मायनॉरिटी शेअर होल्डर्स किंवा अल्पसंख्य भागधारक असं आपण त्यांना म्हणतो. यानंतर कंपन्यांचे व्यवहार सामाजिक व आर्थिक हिताला अनुकूल असले पाहिजेत व त्यासाठी त्यांच्या कामकाजाची चौकशी करणारी यंत्रणा देखील कंपनी कायद्यामध्ये असली पाहिजे. तर ही यंत्रणा 1956 कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आली होती. 1956 कंपनी कायद्यात देखील वेळोवेळी दुरुस्त्या व बदल करण्यात आले. महत्वाच्या दुरुस्त्या ह्या 1960, 1962, 1963, 1964, 1965, 1967, 1969, 1974, 1977, 1991 व 1995 मध्ये या कायद्यामध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या. परंतु सन 1993 मध्ये राज्यसभेत एक महत्त्वाचे विधेयक मांडले गेले. या विधेयकाद्वारे
देशभरातील व्यापार व उद्योग अर्थक्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी मंडळींनी आपापली मते यामध्ये मांडली व त्यानुसार कंपनी कायद्यातील बहुतांश तरतुदी ह्या कालबाह्य ठरल्या होत्या. त्यानुसार संपूर्ण कंपनी कायदा 1956च्या ऐवजी सर्वसमावेशक असा नवीन कंपनी कायद्याचा मसुदा तयार होऊन हे विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यात आले व नवीन कंपनी कायदा संमत होईल असे त्या ठिकाणी दिसत होते. परंतु भारतीय कंपनी कायदा 1956 अस्तित्वात येण्यापूर्वी ब्रिटिश सरकारने ब्रिटनच्या धर्तीवर ब्रिटिश संसदेमध्ये भारतीय कंपनी कायदा हे वेळोवेळी संमत केले होते. त्यामुळे 1956चा कंपनी कायदा हा इंग्लंडची भारताला देणगी आहे असे म्हणतात. भारतातील कंपनी कायदा हा ब्रिटिश किंवा इंग्लंडच्या कंपनी कायद्याची प्रतिकृती आहे असे समजले जाते. स्वातंत्र्यानंतर 1956 मध्ये प्रथमच भारतीय संसदेने कंपनी कायदा संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेची मूलभूत चौकट बदलत आहे. व्यापाराचे ग्लोबलायझेशन सुरू झाले. आर्थिक निर्बंध हे हळूहळू शिथिल होऊ लागले. उदारीकरण याची लाट संपूर्ण जगामध्ये पसरली. ओपन इकॉनॉमी ही काळाची गरज वाटू लागली. म्हणून जो सध्या स्थितीमध्ये असणारा 1956चा कंपनी कायदा होता, या कंपनी कायद्याच्या ऐवजी आपल्या दैनंदिन जीवनाशी सुसंगत असणारा एखादा तरी नवीन कंपनी कायदा अस्तित्वात येण्याची गरज निर्माण झाली. भारतामध्ये 1956चा कंपनी कायदा पास करण्यात आला होता. त्यात वेळोवेळी अनेक दुरुस्त्याही करण्यात आल्या, पण बदलत्या परिस्थितीनुसार या कायद्यात बदल करण्याऐवजी स्वतंत्र कंपनी कायदा या ठिकाणी आपण आणला पाहिजे अशी आवश्यकता निर्माण होऊ लागली. त्यातून नवीन कंपनी कायदा अस्तित्वात आला. हा कायदा संमत करण्यासाठी सरकारने 18 डिसेंबर 2012 रोजी लोकसभेत कंपनी कायदा 2013 हे बिल प्रस्तुत करून त्याला संमती मिळवली. 8 ऑगस्ट 2013 हा कंपनी साम्राज्याच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो, कारण याच दिवशी राज्यसभेने या कायद्याला मान्यता दिली व त्यानंतर हे बिल वर स्पष्ट केल्याप्रमाणे 18 डिसेंबर 2012 रोजी लोकसभेत मंजूर करण्यात येऊन ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले. राष्ट्रपतींनी त्यावर सही करून कंपनी कायदा 2013 नव्याने अस्तित्वात आणला. त्यामुळे कंपनी कारभाराच्या साम्राज्यात सन 2012चे कंपनी कायदा बिल हा एक मौलाचा दगड म्हणून ओळखला जातो. आता हा जो नवीन कंपनी कायदा केला होता, ह्या कंपनी कायद्यामध्ये विविध प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आले होते. उदाहरणार्थ, हा कंपनी कायदा 2013 म्हणून ओळखण्यात येणार होता. तसेच हा कायदा संपूर्ण भारतभर लागू होणार होता. या कायद्यामध्ये विविध जी कलमे केंद्र सरकारच्या राजपत्रिकेत घोषणा केलेल्या तारखेपासून संपूर्ण भारतामध्ये लागू होणार होती. तसेच या कायद्यामध्ये कंपन्यांना पुढील तरतुदी लागू होणार होत्या. उदाहरणार्थ, या कायद्यातील तरतुदीनुसार ज्या कंपन्या स्थापन होणार होत्या किंवा एखाद्या मागील कुठल्याही कंपनी कायद्यानुसार एखादी जी जुनी कंपनी सुरू झालेली आहे त्या कंपन्यांना देखील हा नवीन कंपनी कायदा लागू होणार होता. त्याचप्रमाणे विमा कंपन्या, मात्र विमा कायदा 1938 मध्ये स्पष्ट तरतुदी नसतील तर विमा कंपन्यांना देखील नवीन कंपनी कायदा 2013 हा लागू करण्यात आला होता. तसेच बँकिंग कंपन्या, मात्र बँकिंग कंपनीज ऍक्ट 1949 त्यामधील तरतुदी जर नसतील तर नवीन कंपनी कायदा 2013 हा त्यांना देखील लागू होणार होता. तसेच वीज उत्पादन किंवा वितरण करणाऱ्या कंपन्या, वित्त कंपन्या, मात्र सन 2013च्या वीज कायद्यात स्पष्ट तरतुदी नसतील तर कंपनी कायदा 2013 हा त्या कंपन्यांना लागू होणार होता. इतर प्रकारच्या कंपन्यांसाठी या कायद्यामध्ये विशेष तरतुदी करण्यात आल्या होत्या. जर जुन्या कायद्यांमध्ये त्या विशेष तरतुदी नसतील तर त्या कंपन्यांना देखील हा नवीन कंपनी कायदा 2013 हा त्या ठिकाणी लागू होणार होता. आज आपण या ठिकाणी कंपनी कायदा कशा प्रकारे अस्तित्वात आला व कंपनी कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी कोणकोणते जुने कंपनी कायदे भारतामध्ये अस्तित्वात होते या संबंधी आपण माहिती घेतलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंपनी म्हणजे काय, तसेच
नवीन कंपनी कायद्याची वेगवेगळी जी वैशिष्ट्ये आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत याचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.